नमस्कार मित्रांनो. तुम्हालाही वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवावासा वाटतं? होय मित्रांनो, नक्कीच तुम्ही पण कमवू शकतात आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भीती उरणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद आहे की तुम्ही स्टॉक मार्केट शिकण्याचा उत्साहाने सहभागी होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीटिंग्स, तुमचं खूप स्वागत आहे. आपण या व्हिडिओपासून या चॅनलवरती सगळ्यात सोप्या आणि सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने आपण स्टार्टिंग करू शकतो, तर चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रॉफिट कसं कमवू शकतो आणि तेही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून आपण एक सिस्टमॅटिकली ट्रेडिंग कशी सेटअप तयार करू शकतो. होय मित्रांनो, नमस्कार. मी गणेश आणि तुमचं या यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत करतो. नमस्कार. मी गणेश आणि तुमचं या यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण स्टॉक मार्केटला एक गॅम्बलिंग म्हणून बघतो. मात्र मित्रांनो, एकदम साध्या आणि सोप्या गोष्टींनी आपण सुरुवात करू शकतो. होय मित्रांनो, आपले काही मिथ आहेत, म्हणजेच काही गैरसमज आहेत, की ज्याच्याकरून आपण याला सुरुवातसुद्धा केलेली नाही. मात्र हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ह्याची सुरुवात आज होणार आहे. होय मित्रांनो, जर स्टॉक मार्केट समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आपण संकल्पना, जर तुम्ही यापूर्वी बाजारामधून जर भाजीपाला घेतला असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केट नक्कीच करू शकता. होय, अजून जर तुम्ही दिवाळीची शॉपिंग करू शकत असाल आणि जर तुम्ही ती शॉपिंग व्यवस्थितपणे पूर्ण केली असेल, तरी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. होय, अगदी अशाच पद्धतीने आपणही स्टॉक मार्केटमध्ये, जिथे मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्यांचे शेअर्स असतात आणि हे शेअर्स आपण घेत असतो आणि हे शेअर्स घेण्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंटची गरज असते. ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत. मात्र फक्त तिथून घ्यायचं आणि उदाहरणार्थ मग प्रॉफिट कसा मिळतो? तर मित्रांनो, आपल्याला पैसे कमावण्याची संधी, एकतर त्याची व्हॅल्युएशन वाढली तर आपल्याला पैसा मिळतो. म्हणजेच काय, एखादी ₹100 मिळणारा स्टॉक आपण जर ₹150 विकला, तर आपल्याला ₹50 फायदा होतो. मात्र त्याच्यामध्ये टॅक्सेशन वगैरे सगळं काही असतं. मात्र घाबरण्याची गरज नाही मित्रांनो. हे सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधून प्रॉफिट कसं कमवू शकतो हे बघणं. त्याच्यात नंतर दुसरं जे आहे ते म्हणजे डिव्हिडंड्स मिळू शकतो. जर तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल, तर तुम्हाला लो रिस्कमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आपणही जर डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या चांगल्या शोधल्या आणि त्यांच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हीही चांगल्या पद्धतीने त्याच्यामधून पैसे कमवू शकतात. हा एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर बॉन्ड्स असतात, त्यानंतर ETFs असतात, म्युच्युअल फंड असतात. यामार्फत तुम्ही पैसे गुंतवून आणि सहज चांगल्या पद्धतीने 10 ते 15% रिटर्न्स मिळवू शकतात. होय मित्रांनो, पूर्वीच्या ज्या मेथड्स होत्या, त्या होत्या म्युच्युअल फंड किंवा FD, RD यासारख्या होत्या. मात्र त्याच्यामध्ये जो रिटर्न्स होता, तो होता अवघे 7 ते 8%. मात्र ते आपल्याला पाहिजे तसे त्या पद्धतीने आपल्याला रिटर्न्स मिळत नव्हतं. म्हणजेच काय, इम्प्लिमेशन आपलं जास्त होतं आणि ह्यामुळे आपल्याला पाहिजे तो रिटर्न आपण मिळवू शकत नव्हतो. मग आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकणं खूप गरजेचं आहे. मात्र हे शिकण्यासाठी आपल्याला पुरेसं ज्ञान उपलब्ध होत नाही आणि आहेच तरी ते कशामध्ये, इंग्रजीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होतो. मात्र हे कुठेतरी टाळायला हवं आणि आपलीसुद्धा सुरुवात झाली पाहिजे. हे नक्कीच होऊ शकतं मित्रांनो. तुम्ही फक्त या व्हिडिओला बघितलं, लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि हो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं इथे, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं, ट्रेड विथ गणेश, तर तुम्ही नवीन-नवीन कन्सेप्ट शिकणार आणि तुमचा जो स्टॉक मार्केटमधील प्रॉफिट आहे, तो चांगला होणार आहे. होय मित्रांनो, तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नाही. हा चॅनल्स फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच उपयोगात आणला जाईल. म्हणजेच काय, इथून तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला शिकणार आहात. होय, मात्र इथे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, का तुम्ही ट्रेडिंग किंवा डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर प्रत्यक्षपणे स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करताना 100% कॅपिटल यूज करायचा नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुमचे 1,00,000 सेविंग आहे, तर ती आत्ताच्या आता 1,00,000 याच्यामध्ये टाकायची नाही आहे. पैसा तोच कमवतो जो इथे स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्यापेक्षा
पैसे आपले स्वतःचे वाचवतो. होय मित्रांनो, हा माझा पूर्वीचा अनुभव आहे, की मी सुरुवातीला शिकण्यासाठी मी असंच उतावळा झालो आणि मग काय एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर मग माझ्याकडे 10-15 हजार होते, तेवढे टाकले. काही माहीत नव्हतं कुठे घ्यायचा, कसे कधी विकायचं हे काहीच माहीत नव्हतं आणि काय जे सगळ्यांच्या बाबतीत घडलं होतं ते घडलं. मात्र मी माझी होप सोडली नाही. मी शिकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शिकायला सुरुवात केली आणि मग माझी सुरुवात झाली. मात्र मी जो एक ते 6-7 वर्षाचा जो प्रवास केला, हा प्रवास तुमच्यासाठी शॉर्टमध्ये व्हावा, हा माझा एक छोटासा उद्देश आहे आणि या उद्देशासाठी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, पहिली आपण शिकलं की 100% कॅपिटल यूज करायचं नाही. दुसरं, तुम्ही लोन घेऊन कधीही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ही सगळ्यात महत्त्वाची आणि महत्त्वाची घटना आहे, सगळ्यात महत्त्वाची. त्याचबरोबर ट्रेडिंग करताना नेहमी कॅपिटल सेव्ह करण्यासाठी आपण स्टॉप लॉसचा यूज करणार आहोत. होय मित्रांनो, म्हणजेच काय, जर एखादा स्टॉक कमी कमी होत असेल त्याची किंमत, पण आपले मर्यादेपेक्षा जर तो कमी होत असेल तर आपण त्याच्यातून बाहेर पडणार आहोत. का? कारण फर्स्ट सेव्ह कॅपिटल. जर तुमचं कॅपिटल वाचलं तरच तुम्ही पुढे नेक्स्ट डेला ट्रेड करू शकतात. होय मित्रांनो, माझ्याही बाबतीत किती दिवस असंच झालं की स्ट्रॅटर्जी शिकल्या, मात्र स्ट्रॅटर्जी शिकल्यानंतर पुढे कॅपिटलच शिल्लक राहिलं नाही. हे तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, मला एक आनंद वाटतो की तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला आणि यापुढेही तुम्ही येणारा प्रत्येक व्हिडिओ बघितला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलचं बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि छानपैकी आपण स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने उत्तम पद्धतीने पैसा मिळवू शकतो. होय मित्रांनो, होय, मी इथे सांगितलेलं जे काही नॉलेज आहे ते ओरिजिनल प्युअर हे मी शिकलेल्या, अनुभव घेतलेल्या गोष्टीतून मिळत आहे. त्यामुळे हे तुमच्याही बाबतीत जसं आहे तसंच लागू होईल असं नाही. पण नक्कीच याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि हो, जे काही तुम्ही इथून शिकणार आहे त्याच्यावरती जो काही ट्रेड करणार आहे याची बाबतची रिस्क ही तुमची असणार आहे. हा चॅनल फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्हाला कोणतीही इथे टिप्स मिळणार नाही. आणि थँक्यू, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.